यावेळेस उपस्थित आहे संस्थांमध्ये जशा प्रकारे आम्ही कबूल केलं त्यानुसार प्रभुदेवा तू आमच्यामध्ये यावेळेस काम करत आहेस आणि निश्चितच त्या प्रभुदेवा ज्या गोष्टी तुझ्यापासून प्राप्त होतात या जगातला कोणताही व्यक्ती आम्हाला देऊ शकत नाही प्रभुदेवा आणि प्रभुदेवा जे आम्हाला तुझ्यापासून मिळालेलं आहे ते तुझ्या गौरवासाठी तुझ्या महिमेसाठी वापरता यावं यासाठी आम्हाला तू मदत कर। या ठिकाणी प्रभुदेवा आम्ही उपस्थित असताना आमचं लक्ष तुझ्याकडे लागू दे आणि प्रभू ज्या अपेक्षेने ज्या उद्देशाने प्रभुदेवा आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत निश्चितच ते काम आमच्या जीवनात आमच्या मनात शरीरात होताना आम्हाला पाहायला मिळणार आहे प्रभुदेवा असा विश्वास आम्ही बाळगतो प्रभूशी। आमची प्रार्थना प्रभू तू ऐकत आहेस आणि प्रभुदेवा तुझी महान उपस्थिती आमच्यामध्ये आहे त्याबद्दल धन्यवाद देतो स्तुती करतो तारणारा येशूच्या सामर्थ्य नावात मागतो म्हणून तू ऐक आमेन। या आपण बसूया सगळेजण। प्रेज द लॉर्ड हालेलुया। मागील 3 आठवड्यापासून मी तुम्हाला एक विषय शिकवत आहे आणि त्या 3 गोष्टी आपण शिकलेलो आहोत। कोणत्या सांगाल का तुम्ही मला सांगाल का? जीवन आपल्या हातामध्ये आहे मरण आपल्या हां एक दुसरं पाठी बघून कोणीतरी ब्रदर श्लोक हां जीवन आपल्या हातात आहे मरण आपल्या हातात नाही ही गोष्ट पहिले शिकलो आपण। दुसरं काय? परिस्थिती आपल्या हातात नाही पण प्रतिसाद आपल्या हातात आहे। आणि मागील आठवड्यात पाठीमागून कोणीतरी सांगा नाही तुम्हाला माहिती म्हणजे नाही ते बोलतील हा
ओके, प्रेज द लॉर्ड. तुम्ही युट्यूबवर पाहिले मात्र. हा, प्रेज द लॉर्ड. युट्यूबवर सुद्धा तुम्ही पाहू शकताय का तुम्ही बघतच नाही? बरेच जण असे आहेत की ते बघतच नाही युट्यूबवर, अजिबात तुमचं लक्ष नाही. तुम्हाला माहिती त्याच्यावर किती सबस्क्रायबर आहेत? प्रेज द लॉर्ड. सबस्क्रायबर किती आहेत माहिती आहे का? 2000 प्लस आहेत. हा, बऱ्याच लोकांनी मला वाटतं क्लिकच केले नाही खूप दिवस होते, नाहीच बघितलं ना. काही काही संदेश असा आहे की तुम्हाला 2 वेळा ऐकायचे असतील तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर ऐकू शकताय. त्याच्यावर लाईक करू शकताय, तुम्ही कॉमेंट टाकू शकताय, तुमचं तुम्ही अनलाईक सुद्धा करू शकताय. नाही आवडलं तर अनलाईक करायला हरकत नाही, पण काहीतरी किमान केलं पाहिजे ना. आवडलं नाही, आजचा संदेश काही व्यवस्थित नव्हता असं पण कॉमेंट टाका, मग चालेल, काय हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही टाकलं पाहिजे, काहीतरी कॉमेंट टाकली पाहिजे. कारण आपल्या मंडळीला किंवा आपल्या इंस्टाग्राम कोण कोण वापरतं? मॅक्झिमम लोक वापरतात. माहिती आहे तुम्हाला इंस्टाग्राम? नाही, इंस्टाग्राम नाही वापरत तुम्ही? बस 2. माझा जर विश्वास नाही या गोष्टीवर की तुम्ही 2 दिवस फक्त इंस्टाग्राम वापरतात. माझं सुद्धा अकाउंट आहे इंस्टाग्रामवर, पाहिले तुम्ही? त्याच्यावर सुद्धा मी एक रोज काहीतरी वचन टाकत असतो, पाहिले का? मी तुम्हाला ग्रुपवरती टाकतो ते, आणि तुम्ही कधी उघडलं तर तुम्हाला लक्षात येईल. खूप सुंदर अशा प्रकारे त्याच्यात सुद्धा वचन आहे, तुम्ही वाचा ते आणि त्याच्यावर लाईक करा. आणि बरीच लोक ते काही उघडत नाहीत, बघत नाहीत. आणि निश्चितच तुम्ही असाल इंस्टाग्राम, दुसरं कोणाला फॉलो करण्या अगोदर किंवा दुसरं कोणाला तरी आपण जे लोक काहीतरी चुकीचं टाकणार आहेत अशा लोकांना फॉलो करण्याऐवजी आपण योग्य माणसाला नक्कीच फॉलो केलं पाहिजे. प्रभू करून तुम्हाला मदत करू या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. 3 गोष्टी आपण शिकलो. चौथं मी तुम्हाला सांगत आहे, देवाने दिलेली दानं जी आहेत ती तुमच्या हातात नाहीत, पण देवाने जे तुम्हाला जे दिलेलं आहे ते दान वापरणं हे मात्र तुमच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला देवाने काय द्यावं हे तुम्ही नाही ठरवू शकत. कोण ठरवतं हे? देव ठरवतं. देवाने तुम्हाला दान काय द्यावं, देवाने तुम्हाला पैसा किती द्यावा, देवाने तुम्हाला वस्तू द्यावी की नाही द्यावी, देवाने तुम्हाला कुठल्या भागामध्ये तुमचा जन्म व्हावा, आई तुमच्या हातात आहे. तुम्ही कोणत्या गावात जन्मावं हे तुमच्या हातात होतं? तुम्ही कोणत्या घरामध्ये राहावं हे तुमच्या हातात होतं का? कधीच नाही. तुम्ही कोणते, तुमचे आई वडील कोण असावे ते चॉईस तुमच्याजवळ होती? ते चॉईस तुमच्याजवळ नाहीये. आपल्याजवळ कोणाजवळ चॉईस नाहीये की आपण कुठे जन्म घ्यावा, कुठल्या गावात जन्म घ्यावा, कुठल्या घरात जन्म घ्यावा, आणि कुठले आई वडील आपले असावेत, आपल्या आई वडिलांनी काय करावं हे सुद्धा तुमच्या आणि माझ्या हातात नव्हतं. कारण आपण लहान होतो त्यावेळेस. त्यांना कंट्रोल करणं तुमच्या आणि माझ्या हातात नव्हतं. त्यांनी कशा प्रकारे जीवन जगावं हे सुद्धा गोष्टी आपल्या हातात नव्हत्या. पण जे देवानं तुम्हाला मला देऊ केले, जे काही देऊ केले, मग काही असू द्या, मग तुम्ही कोणत्या गावात जन्मले, कोणत्या घरामध्ये राहिला, तुम्ही कोणत्या जाती धर्मात वाढले, त्याच्यानंतर कोणत्या वातावरणात वाढले, तुमचे मित्र कोण होते, तुमची शाळा कोण होती, शिक्षक कोण होते, पण काही ना काहीतरी सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला परमेश्वराने काहीतरी देऊ केले का? काहीतरी तुम्हाला देऊ केले. मग तुमचं शिक्षण तुम्हाला मिळालं असेल, कदाचित तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला बऱ्याच गोष्टी देऊ केल्या असतील, त्या गोष्टी असतील. देवाने तुम्हाला एक विशेष, प्रत्येकाला एक वेगळी क्वालिटी दिली असेल. मग तुमच्या सारखं ते काम कोणीच नाही करू शकत पृथ्वीवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्हाला तुमच्यावरती भरोसाच नाहीये की माझ्यासारखा टाकाऊ माणूस कोणीच नाहीये पृथ्वीवर. असं वाटतं का तुम्हाला? बऱ्याच लोकांना असं वाटतं. बरेच लोक पृथ्वीवर आहेत आत्महत्या करणारे माणसं. त्यांना स्वतः ते काय समजतात की माझ्यासारखा टाकाऊ कोणी नाही, माझ्यासारखा मी बिनकामाचा आहे पृथ्वीवर, आणि बिनकामाचा असल्या कारणाने माझी काही गरज नाही कोणाला. पण असा बिनकामाचा विचार करणाऱ्या माणसात सुद्धा परमेश्वराला गरज आहे. त्याला सुद्धा परमेश्वराने टॅलेंट दिलेलं आहे. त्याला सुद्धा जगण्यासाठी लागणारं सामर्थ्य पृथ्वीवरती त्याला देऊ केलेलं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला मला पाखरांच्याकडे बघायला सांगतो त्यावेळेस ही गोष्ट आठवण करून देतो की त्यांना सुद्धा जगण्यासाठी लागणारी साधनं मी पुरवली. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, देवाने आपल्याला काय काय देऊ केले. पहिली गोष्ट म्हणजे देवाने आपल्याला आत्मिक दान देऊ केले. काय काय देऊ केले परमेश्वराने आपल्याला? आत्मिक दान देऊ केले. दुसरी गोष्ट, तुम्हाला मला परमेश्वराने एक विशेषता दिलेली. काय दिलेले? विशेषता दिली. काहीतरी विशेष क्वालिटी देऊ केले तुम्हाला मला. असं तुम्ही कोणीही या जगामध्ये पृथ्वीवर नाही की त्याच्यामध्ये काही विशेष क्वालिटी नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला साधनं देऊ केली. साधनं म्हणजे
बरीचशी साधनं आहेत जगण्यासाठी लागणारं साधन, अन्न, वस्त्र, निवारा, गाडी, घोडा, बंगला, त्याच्यानंतर कपडे, जे काही तुम्हाला लागणारे वस्तू आहेत याला काय म्हणतो आपण? साधनं म्हणतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला मला पैसा देऊ केला परमेश्वर. या 4 गोष्टी तुम्हाला मला प्रत्येकाला देऊ केले. आता ते आपण कशा वापरतो हे तुमच्या आणि माझ्यावर अवलंबून आहे. पहिली गोष्ट म्हणजे आत्मिक गोष्टी. वाचा माझ्याबरोबर पहिली कोरिन्थीकरस पत्र 14 अध्याय 1 ते 3 वर्ष. पहिली कोरिन्थीकरस पत्र याचा 14 अध्याय आणि 1 ते 3 तुम्हाला माहिती असणारं वचन मी वाचतो तुमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर पहिली कोरिन्थी 12-11 पण आपण वाचणार आहोत. पहिल्यांदा 12-11 वाचून मग 14 ते 1 ते 3 वाचू. 11 वचन आणि 12वा अध्याय. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. हालेलुया. आणि त्याच्यानंतर 14वा अध्याय 1 ते 3. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही. तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. सर्वेश्वर हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन याबाबत बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ह्या दोन्ही वचनांच्या मध्ये एक कॉमन गोष्ट तुम्हाला आढळेल, ती म्हणजे काय? जी आत्मिक दान आहे ती पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे कोणाच्या इच्छेप्रमाणे? पवित्र आत्म्याच्या किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे तो तुम्हाला मला काय देत असतो? वाटून देत असतो. हालेलुया. बाजूला सांगा, देवाच्या इच्छेप्रमाणे आत्मिक दान तुला मिळालेले आहे. बऱ्याच लोकांना ते रिअलाइज झालेलं नाही की तुमच्या आणि माझ्याजवळ आत्मिक दान आहे. हालेलुया. त्या आत्मिक दानांना कधी लोक पॉलिश करत नाहीत, कधी त्याच्याकडे पाहत नाहीत, कधी त्याचा वापर योग्य प्रकारे करत नाहीत, किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना रिअलाइजच झालेलं नसतं की माझ्याजवळ देवाने नेमकं काय दिले. आत्मिक गोष्टी, बरं आत्मिक गोष्टीबद्दल मी बोलत आहे. तुमच्याजवळ असलेल्या पैसा आणि इतर गोष्टी सुद्धा संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. पण आत्मिक ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत मात्र बऱ्याच लोकांना हे रिअलाइज झालेलं नसतं की देवाने तुम्हाला मला काय देऊ केले. हालेलुया. तुमचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस देवामध्ये हळूहळू वाढू लागता, त्या प्रत्येक माणसाजवळ समजा तुमच्यामध्ये देवावर विश्वास ठेवण्याचं हृदय आहे, ते सुद्धा देवाकडून दिलेलं आत्मिक दान. हालेलुया. तुम्ही देवावर विश्वास ठेवला, तुम्ही इथं येऊन बसला, ही सुद्धा एक देवानं तुम्हाला आत्मिक दान दिलेलं आहे. बरीच लोक कठोर अंतःकरणाची आहे, माहिती तुम्हाला देवान, कारण बायबल असं सांगतं की देवानं आकर्षिल्याशिवाय देवाकडे कोणीच येऊ शकत नाही. म्हणजे ही सुद्धा एक आत्मिक गोष्ट आहे की जी देवानं तुम्हाला देऊ केली. काय देऊ केली? की तुम्ही देवावर विश्वास ठेवला. ही सुद्धा आत्मिक गोष्ट आहे, लक्षात घ्या. आत्मिक गोष्टी त्याच वेळेस आपल्याला रिअलाइज होत नाही. बऱ्याच वेळेस आपण पाहतच नाही स्वतःमध्ये. आपल्याला असं वाटतं देवाने मला कुठं काय आत्मिक दिले, मी कुठं काय देवासाठी काम करू शकतो. पण देवाने तुम्हाला मला या आत्मिक गोष्टी देऊ केलेल्या आहेत, त्या रिअलाइज झाल्या पाहिजेत किंवा त्या समजल्या पाहिजेत आणि देवाच्या गौरवासाठी त्याचा वापर करता आला. हालेलुया. देवाच्या गौरवासाठी आपण शून्य, बरीच लोक जे आहेत ज्यांना आत्मिक रीतीनं भरपूर काही दान दिलेले देवा, बरीच लोक 90% लोक जे आहेत विश्वासणारे, ते 90% देवाने दिलेल्या आत्मिक दानाचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करत नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना केवळ आणि केवळ आत्मिक गोष्टी हे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हव्या असतात. आपली गरज पूर्ण झाली पाहिजे. मी देवाशी केवळ रिलेशन जोडून राहण्यासाठी आहे, रिलेशन जोडण्यासाठी. म्हणजे मी देवाचा आहे, देव माझा आहे, इतक्यापर्यंतच फक्त पुरेसा आहे. त्याच्या पलीकडे खोलात जास्त जाण्याची गरज नाही. या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं, जर 12वा अध्याय तुम्ही पहिल्या वचनापासून 10 पर्यंत वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की तिथं वेगवेगळी दान आहे. मग कुणाला आरोग्याचं कृपादान आहे, कुणाला अन्य भाषा बोलण्याचं आहे, कुणाला भाषांचा अर्थ सांगण्याचा आहे, कुणाला ज्ञानाचं वचन आहे, कुणाला विद्येचं वचन आहे आणि भविष्यवाणीचं कुणाला दान आहे. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे दान आहेत की जे देवाने तुम्हाला मला देऊ केलेले आहेत आणि देऊ करत असतो तो. हालेलुया. आणि पण काय देऊ करावं हे तुमच्या आणि माझ्या हातात नाही. बरेच लोक गुडघे झिजवतात, बरेच लोक उपास करतात, बरेच लोक प्रार्थना करतात, पण तुम्ही काय द्यावं हे देवाला सांगू शकताय, पण त्याला काय द्यावं हे देवच ठरवणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना करू शकताय की देवा मला आरोग्याचं कृपादान मिळेल, पण आरोग्याचं कृपादान सर्वांनाच मिळेल असं नाही. प्रत्येक जण अशी प्रार्थना करू शकतो की देवा मला अन्य भाषा बोलता यावी, पण अन्य भाषा द्यावी की नाही द्यावी हे देवाच्या हातात. प्रेज द लॉर्ड. पण अन्य भाषा, बरेच जण अन्य भाषा मिळालेले ना पापात पडताना मी पाहतो. अन्य भाषा मिळालेले बरेच जण अन्य भाषांच्या मध्ये वर्षानुवर्ष झाले प्रार्थना करत नाही अन्य भाषांच्या मध्ये.
हे मी पाहिलेलं आहे. ज्यांना अन्य भाषा देवानं देऊ केली त्यांना अन्य भाषेवरचा विश्वासच उडाला त्यांचा, की अन्य भाषा असती काय. कारण त्यांना अन्य भाषा नेमकी कशी बोलायची, काय करायचं. आणि कारण त्यांच्या डोक्याचं दही कोण केलेलं आहे? सैतानानं दही केलंय. सैतानानं त्यांच्या डोक्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी इतर टाकलेल्या आहेत. आणि देवाची वचनं पर्टिक्युलरली म्हणजे ज्या वचनावर लक्ष द्यायला हवं ती वचनं ती विसरले. आणि बरेच पास्टर्स लोक, मी सांगतोय तुम्हाला, बरेच विश्वासणारे पण अशा आहेत की त्यांचा अन्य भाषे किंवा देवाच्या दानावरचा विश्वास उडालेला आहे. तुमचा त्या दानावर विश्वास पाहिजे आणि जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याला तुम्ही रिअलाइज केलं पाहिजे. सुरुवातीला ते तुम्हाला समजलं पाहिजे की हे देवाने मला देऊ केले. मग देवाने तुम्हाला अन्य भाषा दिली असेल, अन्य भाषेचा अर्थ सांगण्याचं दान दिलं असेल, कुणासाठी प्रार्थना करण्याचं दान दिलं असेल तुम्हाला, कुणासाठी कदाचित कुणाला समजावून सांगण्याचं तुम्हाला दान दिलं असेल, आणि तुम्हाला संदेश म्हणून परमेश्वराने नेमला असेल, कदाचित तुम्हाला संदेश सांगण्याचं दान दिलेलं असेल. आणि वेगवेगळ्या प्रकारची असं दान परमेश्वर देत असतो की ज्या दानांना आपण रिअलाइजच करत नाही, आपल्याला समजतच नाही की नेमकं देवाने मला काय दिलं. आत्मिक दानाविषयी लोकांचे डोळे बंद आहेत आणि सैतान आत्मिक दानाविषयी लोकांचे डोळे यासाठी बंद करतो की ते दान घेऊन तो देवाच्या गौरवासाठी वापरणार हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असतो. आणि म्हणून तो डोळे बंद करतो आणि तो नेहमी विश्वास करायला अंधारात ठेवतो की देवाने तुला काही दिलेलं नाही, तू केवळ संदेश ऐकणारा माणूस आहेस. ऐकायचं, हालेलुया म्हणायचं, घरी जायचं, एवढंच तुझं काम आहे. ह्याच्या पलीकडे तुला देवाने दुसऱ्या कामासाठी नेमलेलं नाही, असं बऱ्याच लोकांना सैतानाने त्याच्या डोक्यात घालून टाकलं. तुला नवीन कारण मिळालंय पण घरात ठेव, अजिबात दुसऱ्याला सुवार्ता सांगू नको. बऱ्याच लोकांना सुवार्ता सांगण्याचं दान दिलंय पण ते घाबरून गप्प बसले घरात. का? कारण लोक काय म्हणतील. आताच्या काळामध्ये एक भीती आहे लोकांना, की भीती आहे, काय भीती? की लोक मला धर्मप्रसार करणारा म्हणतील, मला ख्रिश्चन बनवणारा म्हणतील, मला ख्रिश्चन म्हणतील आणि मग समाजामध्ये माझी अप्रतिष्ठा होईल. आणि मग ह्या लोकांच्या भीतीमुळं, नातेवाईकांच्या भीतीमुळं, कोण काय म्हणे ह्या भीतीमुळं माणसं आपल्या स्वतःला पवित्र आत्म्याचा सगळा आवाज दाबून ठेवतात. देवाने तुम्हाला काय द्यावं हे तुमच्या हातात नाही, लक्षात घ्या. पण देवाने जे दिलंय त्याचा जर तुम्ही वापर करत नसाल तर एक खूप मोठ्या शिक्षेला आपल्याला सामोरं जावं लागेल त्या ठिकाणी. कारण एक मनुष्य होता, त्या तिघांना वाटून दिलं, त्याच्या मालकाने तिघांना वाटून दिलं. एकाला 5,000 मोहर मिळाले, एकाला 10,000 आणि एकाला 1,000 मिळाले. आता कोणाला काय द्यावं हे कोण ठरवतं? परमेश्वर ठरवतो, मालकाने ठरवलं. त्या माणसाने ठरवलेलं नाही की मला इतकं मिळावं म्हणून, मला इतके मिळावं हे माणसाने ठरवलेलं नाही. पण 10,000 मिळवल्याने काय केलं? 10,000 ज्याला मिळाले होत्या त्यांनी मात्र त्याच्यावर अजून 10,000 मिळवलं. ज्याला 5 मिळालं होत्या त्याला अजून 5 त्याला मिळवल्या. पण 1,000 वाल्यांनी मात्र ते पुरून ठेवलं. ते पुरून ठेवलं यासाठी पुरून ठेवलं की मालक माझा कठोर आहे, मालक जिथून पेरलं नाही तिथून काढायचा प्रयत्न करतो आणि जिथं पसरलं नाही तिथून तो गोळा करतो, हे त्याला ठाऊक होतं. आणि म्हणून त्यानं काय केलं? ते पुरून ठेवलं. आणि ज्यावेळेस मालक आला हिशोब घ्यायला त्यावेळेस त्यानं त्याचं 1,000 त्याला परत दिलं. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की त्याला रडणं आणि दात खाणं ज्या ठिकाणी आहे, अंधकार ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी त्याला पाठवण्यात आलं. का पाठवण्यात आलं? कारण त्याला जे मिळालं होतं ते त्यानं रिअलाइजच केलं नाही. त्याला ते मिळालं होतं, त्या गोष्टीकडे त्यानं लक्ष दिलं नाही. आज तुम्ही तपासून पहा की देवानं तुम्हाला काय दिले. कदाचित तुम्ही कधी काही प्रार्थना केली असेल. बाप्तिस्मा घेतल्यानंतर सगळेजण आवेशी असतात. सुरुवातीला ज्यावेळेस बाप्तिस्मा होतं ना त्यावेळेस सगळे आवेश असतात. विश्वासणारे बरेच जण आवेश असतात. त्यांना असं वाटतं की मला काहीतरी पाहिजे, परमेश्वराकडून मला काहीतरी पाहिजे, मी गुडघे प्रार्थना करणार आणि मी देवाकडून काहीतरी मिळवणार. मग परमेश्वर त्यांना काहीतरी दान देतो, परमेश्वर त्यांना काहीतरी अशी क्वालिटी देतो की जी देवाच्या गौरवासाठी त्यांनी इतर आपल्या जीवनामध्ये वापरावी. त्यांचं स्वतःचं आत्मिक जीवन पुढे जावं, त्यांनी सेवेमध्ये पुढे जावं, मंडळीसाठी काहीतरी हातभार लावावा, यासाठी देव काय करतो? त्याला ते देऊन टाकतो. पण बऱ्याच लोकांना 10-10 वर्ष झालं तरी ते त्यांना काय मिळालंय ह्याच गोष्टी समजत नाहीत. त्यांना कळतच नाही की मला देवानं ह्या चर्चमध्ये कशासाठी आणलं. कारण लक्षात घ्या, तुम्ही उगीच फिरत कुठेतरी आला नाही. इथे फिरत आलाय, तुम्हाला असं वाटलं मी सहजच आलो आणि सहजच माझं तारण झालं, असं कोणाचंही होत नाही. बरं, प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी प्रार्थना केले गेले, तुमच्यासाठी एफर्ट्स दिले गेले, कुणीतरी तुम्हाला सुवार्ता सांगितली, कुणीतरी तुमच्यासाठी देवाचं आपले गुडघे शिजवलेत, प्रार्थना केलेत आणि समर्पण करून तुम्हाला ह्या इथपर्यंत आणले. कुणीतरी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि कदाचित तुम्ही सुद्धा प्रार्थना केली असतील आणि तुमचं सुद्धा समर्पण आहे. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःच्या कष्टाला सुद्धा डावलून ठेवणार. कारण सैतान स्वतःच्या कष्टाला सुद्धा, स्वतःच्या प्रार्थनेला सुद्धा पुरून ठेवतो आणि तो म्हणतो तू कधी कुठे काय प्रार्थना, तू तर अगोदरपासूनच असा आहे. बऱ्याच लोकांना हे रिअलाइज झाले नाही. मी तुम्हाला आज जाग करणार आहे यासाठी की परमेश्वर तुम्हाला हे सांगत आहे की आत्मिक दानांच्या विषयी सावध व्हा. बायबल अजून सांगतो, रोमकराचं पत्र 12 अध्याय 6 ते 8 वचन वाचा माझ्या बरोबर.
रोमकर स्तोत्र 12वा अध्याय 6 ते 8 ही तुमच्या विशिष्ट गोष्टीच्या विषयी या ठिकाणी सांगतो आपल्याला. आणि त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत म्हणून ईश्वरी संदेश सांगावायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करिताना सेवेत तत्पर असावे. शिकवणाऱ्याने शिक्षण देण्या, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे. अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे. दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वेगवेगळी कामं आहेत या ठिकाणी आणि ही कामं प्रत्येकाला एक विशिष्ट दिलेली आहे. अजून एक वचन वाचा, प्रेरितांची कृत्ये 9वा अध्याय आणि त्याचं 36वं वचन. आणि या ठिकाणी याकोमध्ये तबिता उर्फ दुर्खस या नावाची कोणी एक शिष्य होती. ती सत्कृत्य व दान धर्म करण्यात तत्पर असे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी दुर्कस किंवा तबिता नावाची एक व्यक्ती आहे. ती विधवा होती. ती काय होती बरं? विधवा होती. आणि ती जी विधवा आहे त्या स्त्रीच्या जीवनामध्ये एक देवाच्या सेवेचं हृदय होतं. आणि ती काय करणारी होती बरं? ती लोकांना मदत करणारी होती, लोकांना सहाय्य करणारी होती, दानधर्म करणारी होती आणि वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या कार्यामध्ये पुढाकार घेऊन कार्य करणारी व्यक्ती होती. हालेलुया. तिच्या जीवनामध्ये परमेश्वराने असं काही केलेलं चमत्कार, ज्यावेळेस ती मरण पावली त्यावेळेस पुन्हा एकदा पेत्र त्या ठिकाणी जातो आणि ती पुन्हा एकदा जिवंत होते. या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते आपल्याला की तबितेकडं किंवा दुर्कसकडं एक देवाचं सेवा करण्याचं, देवानं दिलेल्या दानाचा योग्य देवासाठी वापर करण्याचं हृदय होतं. हालेलुया. देवाचं आत्मिक दान जे देवाने तिला देऊ केलं होतं त्या दानाला तिने पुरून ठेवलेलं नाही. तुम्ही कोण आहात, कुठे राहता, कशा प्रकारे राहता, या सगळ्या गोष्टीची चॉईस तुमच्याजवळ नाही, लक्षात घ्या. पण देवानं ज्यावेळेस तुम्हाला परिवर्तन तुमचं झालं, तुमचा बाप्तिस्मा झाला, तुम्ही येशूमध्ये आला, त्यावेळेस मात्र परमेश्वरानं तुमचं जीवन आत्मिक गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी देवाने तुम्हाला देऊ केले. काही गोष्टी देऊ केले. मग काहींना सुवार्ता सांगण्याचं दान असेल, काहींना संदेश सांगण्याचा असेल, काहींना आरोग्याचं कृपादान असेल, काहींना समजावण्याचं असेल, काहींना मदत करण्याचं असेल, काहींना वेगवेगळ्या प्रकारे जाऊन त्यांना उत्तेजित करण्याचं असेल, काहींना चर्चमध्ये आणण्याचं दान असेल, काहींना चर्चमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सेवेचं दान असेल. सगळ्या गोष्टी प्रत्येकाला परमेश्वरानं काहीतरी देऊन ठेवलं. हालेलुया. असा कोणीही नाही की ज्याला परमेश्वरानं काहीतरी दिलेलं नाही. बाजूला सांगा, तुझ्याजवळ आत्मिक दान आहे. प्रत्येकाला आपल्याला ते शोधायचं आहे की तुमच्याजवळ काय आहे. कदाचित तुम्ही ते पुरून ठेवलं असेल, कदाचित ते तुम्ही झाकून ठेवलं असेल, कदाचित सैतानानं तुमच्या मनात गोंधळ घातलेला असेल, कदाचित सैतानानं तुम्हाला डिस्करेज केलं असेल, कदाचित एखादी अशी गोष्ट असेल की ज्या दिवशी तुम्ही डिस्करेज झाला आणि तेव्हापासून तुम्ही निर्णय घेतला की आजपासून मी हे काम करणार नाही आणि तिथून पुढे ते बंद केलं तुम्ही. पण परमेश्वर आज पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देत आहे की जी आत्मिक दान दिले तुम्हाला ती बाहेर काढा पुन्हा एकदा आणि देवाच्या गौरवासाठी वापरायला चालू करा. हालेलुया. कारण देवाने तुम्हाला काय द्यावं हे तुमच्या हातात नव्हतं, पण जे दिलंय ते वापरणं मात्र तुमच्या हातात आहे. जर तुम्ही वापरणार नाही तर लक्षात घ्या त्याची शिक्षा असेल. हालेलुया. कारण देवाने जे दिलंय त्याचा वापर नाही केला गेला तर अंधकार वाट पाहतो त्या माणसाची. कारण देवाचं जे दान आहे त्याचा वापर आपण देवाच्या गौरवासाठी केलाच पाहिजे. बऱ्याच लोकांना सुवार्ता सांगण्याचं त्यांच्याजवळ दान असताना मी त्यांना शांत बसताना पाहिजे. कोणाला घाबरून? जगाला घाबरून, नातेवाईकांना घाबरून. बरीच लोक जे चर्चमध्ये आणू शकणारे आहेत पण फक्त काय आहे की राग आहे त्यांच्या मनावर. त्यांना असं वाटतं की नाही, सैतानानं हा राग उत्पन्न केलेला आहे आणि ते असं म्हणतात की नाही मी काम नाही करणार. तुमच्या ऐवजी दुसरा कोण तर करेल, परमेश्वर त्याचं काम काही थांबवणार नाही, पण तुम्ही मात्र त्याचा आशीर्वाद गमवा. हालेलुया. जे तुम्हाला परमेश्वराने देऊ केले, अन्य भाषा बोलणारे करोडो लोक आहेत जगात, तुम्ही नाही बोलले म्हणून देवाला काही मोठा फरक पडत नाही. फरक तुम्हाला पडणार, तुमची आत्मिक वाढ होणार नाही. तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारची दानं दिली आणि तुम्ही वापरली नाही तर देवाच्या कुठल्याही प्रकारचं नुकसान नाहीये, पण तुमचं मात्र खूप मोठ्या प्रकारचं नुकसान असणार. हालेलुया. आणि ते होऊ नये यासाठी परमेश्वर तुम्हाला काय करत आहे, पुन्हा एकदा त्याची आठवण करून देत आहे. दुर्कसनं ते देवाच्या गौरवासाठी वापरलं. वाचा अजून माझ्याबरोबर प्रेरितांची कृत्ये याचा 10वा अध्याय 1 आणि 2 वचन. 3 माणसं आहेत की ज्यांनी देवाच्या गौरवासाठी आपल्याला दिलेली दानं वापरलेली आहेत आणि त्यांच्याविषयी तुम्हाला सांगत आहे. 10वा अध्याय 1 आणि 2 वचन काय सांगतं. कैसरिया येथील कर्नल नावाचा कोणी एक पुरुष इटलीक म्हणलेला पलटणीत शताधिपती होता.
तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकास पान दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. हालेलुया. या ठिकाणी कर्नेलियाविषयी आपल्याला वाचायला मिळतं की जो कर्नेलिया अजून पवित्र आत्म्यानं भरलेला सुद्धा नाही, पण देवानं जे त्याला देऊ केलेलं अंतःकरण, प्रार्थना करण्याचं असेल, दान देण्याचं अंतःकरण असेल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकसंग ठेवून त्यांना प्रार्थनेमध्ये वाढवण्याचं असेल, या सगळ्या गोष्टी तो कंटिन्युअसपणे करत आहे. आणि याचा परिणाम काय झाला माहिती आहे? देवदूतांनी त्याची भेट घेतली. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवानं दिले दान देवाच्या गौरवासाठी वापरताना, जे देवानं तुम्हाला टॅलेंट देऊ केले ते देवाच्या गौरवासाठी तुम्ही वापरता, त्यावेळेस देवदूत सुद्धा तुम्हाला भेटायला येईल. तुमच्या बाबतीत जे योग्य आहे ते परमेश्वर घडवून आणणार. हालेलुया. आणि या माणसाच्या बाबतीत, ते कर्नेलियाच्या बाबतीत घडलेलं आहे, परमेश्वराने घडवलं. जसं टबिलियाच्या बाबतीत परमेश्वराने घडवलं, तसं या ठिकाणी कर्नेलियाच्या बाबतीत सुद्धा देव घडवतो. आणि अजून एक व्यक्ती आहे की ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने असं काम केलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये 21 अध्याय 8 आणि 9 वचन तुम्ही वाचा. प्रेषितांची कृत्ये 21 अध्याय 8 आणि 9 वचन. मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरियास आलो. सुवार्तिक फिलिप याच्या घरी जाऊन उतरलो. हा सातापैकी एक होता. त्याला 4 अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता या मुली काय आहेत? अविवाहित आहेत. आणि हा फिलिप जो आहे तो एक साधारण विश्वासणारा आहे. आणि तो काय आहे? त्या ठिकाणी एक संदेश सांगणारा व्यक्ती आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का? हा साधारण विश्वासणारा आणि त्याच्या ह्या 4 अविवाहित मुली लाखो लोकांना संदेश सांगणारे होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कैसरिया भाग असेल, त्याच्यानंतर शमरोन असेल, या सगळ्या भागामध्ये हजारो लाखो लोकांचं परिवर्तन करण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग करून घेतलेला आहे परमेश्वराने. या फॅमिलीचा उपयोग करून घेतलेला आहे. इथिओपियाचा जो हबशी शंड होता, हबशी शंडाला सुवार्ता सांगणं, त्याचा बाप्तिस्मा करणं, हे काम कोण केलेलं आहे? फिलिपाने केलं. आणि त्याच्यानंतर इथिओपियामध्ये सुवार्ता सांगणारा व्यक्ती कोण होता? हबशी शंड होता. आणि इथिओपियामध्ये आज असलेली मंडळी आणि त्या ठिकाणी असलेलं काम जे आहे, त्या सगळ्याचा जनक जर कोण असेल तर तो हबशी शंड आहे. हालेलुया. लक्षात घ्या, तुमच्या जवळ दिलेलं दान तुम्ही कोणत्या तरी परमेश्वराच्या कामासाठी वापरलं पाहिजे. फिलिप हा मंडळी दुभागी, ज्यावेळेस मंडळीमध्ये छळ आला त्यावेळेस फिलिप हा यरूशलेम सोडून शमरोनामध्ये गेला. आणि त्या ठिकाणी एक मोठं सामर्थ्य काम फिलिपाद्वारे परमेश्वराने उभं केलं. आणि केवळ त्याच्या जीवनामध्ये नाही तर त्याच्या 4 मुलींच्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वराने काम केलं. आणि त्या अविवाहित असून देवाचा संदेश सांगणारे व्यक्ती होते. हालेलुया. मी तुम्हाला या बायबलमध्ये 2च ओळीमध्ये त्याचं वर्णन आहे, पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांनी सुवार्ता सांगितलेले आहे, देवाचं गौरव केलेलं आहे. जे देवाने त्यांना संदेश सांगण्याचं दान दिलं होतं, त्या दानाचा देवाच्या गौरवासाठी त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. हालेलुया. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे आध्यात्मिक दान तुम्हाला देऊ केले परमेश्वराने, त्याचा उपयोग तुम्ही देवाच्या गौरवासाठी करणार आहात का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण देवानं आत्मिक दान यासाठी दिलं की तुमची स्वतःची आत्मिक वाढ व्हावी, त्याचबरोबर मंडळीची वाढ व्हावी आणि तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये देवाच्या गौरवासाठी अनेक आत्म्यांना जिंकावं, यासाठी हे आध्यात्मिक दान आहे. हालेलुया. अनेक आत्म्यांना जिंकण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक दान दिली. बाजूला सांगा, किती लोक तुमच्या मध्ये अशा आहेत की ज्यांचं 5 वर्ष तुम्ही 5 वर्षापासून विश्वास ठेवा, 5 वर्षापेक्षा अधिक विश्वासात आहे? आठवण करा, 5 वर्षापासून अधिक तुम्ही विश्वासात आहात. बरं, खाली करा. 5 वर्षापासून कमी विश्वास आहे. हातवर करा. 5 वर्षापेक्षा कमी. 5 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता तुम्ही हातवर करा की ज्यांनी तुमच्या लाईफमध्ये एक कुटुंब किंवा 2 कुटुंब, एकापेक्षा जास्त कुटुंब, कमीत कमी एक कुटुंब, की तुम्ही त्यांना सुवार्ता सांगितली आणि आज ते वचनामध्ये प्रार्थनेमध्ये टिकून आहे. मगाशी किती हात वर होते आणि आता खूप कमी हात वर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनाची पडताळणी केली पाहिजे. का पडताळणी केली पाहिजे? कारण आध्यात्मिक दान तुम्हाला पुरून ठेवण्यासाठी परमेश्वराने दिलेलं छोटंसं प्रार्थना करण्याचं दान असेल. जसं प्रकारे ब्रदरनी मगाशी सांगितलं, त्या जागेवर उभा राहून त्यांनी प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? की प्रभू इथं परत कोणी घसरून पडू नये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधी रस्त्यावर गाडा चालवणारा माणूस पाहिलेला कधी? ते मोठं बोझं असतं, खूप अगदी जड असतं आणि ते ढकलत असतो. तो माणूस त्याला जात नसतं, ढकलत नसतं. तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करू शकता. बरं, प्रेज द लॉर्ड. मी बऱ्याच अशा लोकांसाठी प्रार्थना करतो. रस्त्याने कोणी जाणार असेल, आता आम्ही कारमधून जात होतो त्यावेळेस रस्त्याला आम्ही पण एकेकाळी असं छत्री पकडून जायचो ना का हायवेवरती,
आणि फॅमिली संपूर्ण बसलेली आहे, 2 मुलं बसलीत आणि बायको आहे पाठीमागे आणि पुढं आहे आणि स्त्रीने काय पकडली, छत्री पकडली. पण तुम्ही ही प्रार्थना करू शकता, प्रभू या माणसाला सुरक्षित घरी पोहोचव. प्रेज द लॉर्ड. कारण हायवेवर अशा प्रकारे चालणं खूप कठीण असतं आणि ते जरा हवा आली की हे सगळं बॅलन्स जातं. तुम्ही कधी गाडी चालवली तर तुम्हाला माहिती आहे, हायवेवरती एकदम फास्ट मध्ये 70-80 स्पीड आहे तुमचा आणि त्या स्पीड मध्ये तुम्ही जाताय, पाऊस पडत आहे आणि आजूबाजूला एक गाडी गेली की सगळं व्हायबल होती गाडी. तुम्ही प्रार्थना करू शकता. जर तुम्ही आत्मिक असाल तर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करू शकताय. अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये देवाला विनंती करू शकताय. कारण लक्षात घ्या, देवानं तुम्हाला मला ते कळवळ्याचं अंतःकरण दिले. हे सुद्धा देवाचं दान आहे. कारण हा कळवळा सगळ्यांजवळ नाही. तुमच्याजवळ कदाचित एखादा मनुष्य आला, तुम्ही कुठेतरी जेवण करत आहात किंवा खात आहात, तुम्ही गाड्यावर उभा राहिला आणि तिथे एक भीक मागणारा कोणतरी व्यक्ती आला, तुम्हाला 1-2 रुपये त्यांनी मागितले, तर तुम्ही ही प्रार्थना करू शकताय. तुमच्या खिशात असलेले काही 10-20 रुपये तुम्ही त्याला, कारण 10-20 रुपयांनी कोणी गरीब होत नाही, तुम्ही त्याला 10-20 रुपये दिले आणि ही प्रार्थना केली की प्रभू आज ह्याला उपाशी ठेवू, आज जेवण करून. हालेलुया. लक्षात घ्या, हे कळवळ्याचं अंतःकरण दिले. कारण बरीच श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे करोडो बँकेत पडून आहेत पण ते 1 रुपया सुद्धा देत नाही. पण कळवळ्याचं अंतःकरण हे सुद्धा देवापासूनच प्राप्त होते. हे माणूस नाही देऊ शकत कोणी, लक्षात घ्या. पण हे कळवळ्याचं अंतःकरण तुम्हाला मला जर देऊ केले तर ते वापरलं पाहिजे. हालेलुया. पण आपण वापरत नाही. बरेच आत्मिक लोक या गोष्टी वापरतच नाही. त्यांच्याजवळ इतकं आहे, परमेश्वराने त्यांना तुम्हाला उपवास करण्याची शक्ती दिली तर ती वापरली पाहिजे तुम्ही. हालेलुया. आत्मिक दान आहे, लक्षात घ्या, तुम्हाला दिलेलं. तुम्ही उपवास करू शकताय. कारण बऱ्याच लोकांना डायबिटीज आहे आणि ते 1 दिवस सुद्धा उपवास करू शकत नाही. त्याला टायमिंगला जेवावं लागते. तुम्हाला डायबिटीज नाही याचा अर्थ देवाने तुम्हाला ते दान दिले, उपवास करण्याचं दान दिले, तुम्ही केला पाहिजे. हालेलुया. आणि जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही म्हणता असाल मग काय नाही, परमेश्वराने तुम्हाला दिलेलं त्याचा उपयोग नाही, तुम्ही बोलून ठेवले सगळ्या काही गोष्टी. तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराने दिलेलं दान तर दिलं केलं पाहिजे. तुम्हाला सुवाद सांगण्यासाठी शब्द दिले, तुम्ही बोलके आहात, तुम्ही बोलू शकताय, तुम्ही कोणालाही कन्व्हिन्स करू शकताय, तर तुम्ही केलं पाहिजे. हालेलुया. कारण ते देवाने तुम्हाला दान दिलेलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे सांगा, अगदी कोणत्याही न कळत तुम्ही सुवार्ता सांगू शकता. कोणत्याही प्रकारे तुम्ही देवाचं गौरव करा. हॉटेलमध्ये तुम्ही बसले आणि त्या ठिकाणी तुम्ही जेवण मागवलेलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी डोळे बंद करून प्रार्थना करू शकता. हालेलुया. हात जोडून तुम्ही प्रार्थना करू शकता आणि ती प्रार्थना एखाद्याला म्हणेल आणि तो विचारेल प्रश्न की तुम्ही काय केलं नेमकं, तर मी प्रार्थना केली प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. तुम्हाला सुवार्ता सांगायची आज मिळेल. प्रेज द लॉर्ड. छोट्या छोट्या गोष्टी असतात, या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. आपल्याला असं वाटतं की इतकं धार्मिक जीवन जगायची गरज नाही. पण तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनातून तुमच्याजवळ असलेली प्रत्येक गोष्टीतून देवाचं काम, देवानं दिलेली दानं प्रदर्शित होऊ शकतात. हालेलुया. पण ते प्रदर्शित करायला पाहिजे तुम्ही. जर तुम्ही प्रदर्शित करणार त्याला पुरून ठेवणार तर त्याचा काहीच उपयोग होणार. हालेलुया. आणि म्हणून देवानं तुम्हाला दान प्रदर्शित करा. तुम्ही देवानं दिलेली दान, प्रत्येक दान प्रदर्शित झालं पाहिजे. प्रार्थनेचं असेल, उपवासाचं असेल, देवाच्या सुवार्तेचं असेल आणि सगळ्या गोष्टीचं जे काही तुम्हाला दिले त्या सगळ्या गोष्टी आजपासून बाहेर काढा. हालेलुया. जे पुरलं असेल ते बाहेर काढा. तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये लिहायच, कारण माझ्या जीवनातून किती लोकांचं परिवर्तन झालं का नाही. जर झालं नसेल तर तुम्हाला आज सुद्धा देवाजवळ जाऊन पश्चाताप करायची गरज आहे. आणि लक्षात ठेवा, जर हे तुम्ही करणार नाही तर निश्चित अर्थाने तो अंधकार त्या माणसाची वाट पाहत आहे. देवाने तुम्हाला विशेषता देऊ केली. जसं रोमकराच्या पत्रामध्ये आपण वाचलं 12-6-8 वचनामध्ये, इतरांपेक्षा तुम्ही काय आहात बरं. जसं मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत. बाजूला सांगा, इतरांच्या पेक्षा तू वेगळा आहेस. हालेलुया. इतरांच्या पेक्षा वेगळे आहात का तुम्ही. तुमच्या हाताचे ठसे, बोटाचे ठसे तुमच्या मुलाच्या ठशांसोबत सुद्धा जुळत नाही. इतके युनिक आपण आहोत, इतके वेगळे आपण आहोत. आपली बुबळं कुणाशीही मॅच होत नाही. इतके युनिक आपण असताना सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्या स्वतःविषयी आपल्यामध्ये गैरसमज असतो. आपल्या स्वतःविषयी आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये परमेश्वरानं काहीच चांगलं केलेलं नाही. पण लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या, प्रत्येकाच्या जीवनातल्या देवाची कृपा, देवाचं दान, देवाने दिलेल्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला दिलेलं देवानं टॅलेंट, ज्याला आपण टॅलेंट म्हणतो, जे तुमच्यासारखंच व्यक्ती, समजा तुम्ही गिटार वाजवू शकता, हे तुम्हाला देवानं टॅलेंट दिले. तुम्ही ऑर्गन वाजवू शकता, हे देवानं तुम्हाला टॅलेंट दिले. तुम्ही गाऊ शकता, हे देवानं तुम्हाला टॅलेंट दिलेलं आहे. आणि देवानं तुम्हाला चांगला आवाज दिला, हे देवानं तुम्हाला टॅलेंट दिले. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखादं भाषण देऊ शकता, देवानं तुम्हाला टॅलेंट दिले. तुम्ही चांगलं कन्व्हिन्स करू शकता, हे देवानं तुम्हाला टॅलेंट दिले. तुम्ही चांगला हिशोब करू शकता, हे देवानं तुम्हाला टॅलेंट दिलेलं आहे. आणि तुम्ही चांगले व्यवहार सांभाळू शकता, हे देवानं तुम्हाला टॅलेंट दिले. तुम्ही कम्प्युटर चांगला चालवू शकताय, तुम्ही गाडी चांगली चालवू शकताय, हे देवानं तुम्हाला दिलेली हुशारी आहे, टॅलेंट आहे. हालेलुया. असं वेगवेगळ्या प्रकारे असेल.
जे काही मी सांगत आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही असू शकेल, अजून काहीतरी युनिक असेल की जे कोणाजवळही नसतं ते तुमच्याजवळ असेल आणि ते तुम्ही देवाच्या गौरवासाठी वापरलं पाहिजे. ट्रेन व्यक्ती आणि गिफ्टेड व्यक्ती याच्यामध्ये फरक आहे. हालेलुया. ट्रेन व्यक्ती, ट्रेन म्हणजे आपण लोकांना शिकवतो है ना, शिकवलेल्या गोष्टी म्हणजे शिकून तयार होणारे व्यक्ती, आणि देवाकडून गॉड गिफ्टेड म्हणजे ज्याला आपण म्हणतो जो आवाज आहे तो ट्रेन कधीच करता येत नाही. ज्याला आपण गळा म्हणतो ना, जो चांगला आवाज आहे तो कधी तुम्ही कितीही प्रॅक्टिस करा तुमचा आवाज चांगला होऊ शकत नाही. चांगले माईक जरी आणले तरी होत नाही. तो जो गॉड गिफ्टेड आवाज आहे तो देवापासूनच येतो. हालेलुया. त्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे का? निश्चित अर्थ नाही, कारण ते देव देतो. हालेलुया. आणि देवानं ते त्याच्या इच्छेप्रमाणे देऊ केले, पण ते आपण देवाच्या गौरवासाठी किती वापरतो हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला परमेश्वराने देऊ केले, काहीतरी टॅलेंट देऊ केले की तुमच्याजवळ जे टॅलेंट आहे ते देवाच्या गौरवासाठी तुम्हाला वापरता आलं पाहिजे. बरीच लोक टॅलेंटेड आहेत ह्या जगामध्ये, आणि जे विश्वासणारे आहेत, चर्चमध्ये रेग्युलर जातात आणि देवाच्या गौरवासाठी टॅलेंट वापरत असताना त्यांना लाज वाटते किंवा त्यांना असं वाटतं की हे मी फ्रीली देवासाठी वापरू शकतो. देवासाठी, देवाच्या गौरवासाठी तुम्ही जे काही वापराल, कुठलंही टॅलेंट, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं परमेश्वराने बुद्धी दिली असेल, जर तुम्ही देवाच्या गौरवासाठी वापरत असाल तर त्याचा खूप मोठा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण प्रत्येकाजवळ परमेश्वराने काहीतरी देऊ केलेलं आहे. तुमचं मग तुम्ही काम करण्याची एक वेगळी पद्धत असेल तुमची, आणि तुमच्यासारखं कोणीच ते करत नसेल तर ते देवाच्या गौरवासाठी, देवाच्या सामर्थ्यासाठी, देवाचं राज्य वाढण्यासाठी, देवाचं लोकांच्या पर्यंत देवाचं नाव पोहोचण्यासाठी तुम्ही वापरलं पाहिजे. आणि जर तुम्ही ते वापरत नसाल तर ते तुम्ही पुरून ठेवले. हालेलुया. कारण ते गॉड गिफ्टेड आहे. देवाने तुम्हालाच केवळ देऊ केलेलं आहे, यासाठी देऊ केलंय की तुम्ही ती व्यक्ती पात्र समजली परमेश्वराने तुम्हाला ते देण्यासाठी, कारण तुम्ही ते पात्र होता ते मिळण्यासाठी, आणि देवाने तुम्हाला पात्र समजले तर देवाच्या गौरवासाठी वापरलं. हालेलुया. मग कोणतंही टॅलेंट का असेल, मग तुमचं शिक्षण असेल, काही असेल, कोणत्याही गोष्टीचं टॅलेंट ते तुम्ही देवाच्या गौरवासाठी वापरलं पाहिजे. जसं या ठिकाणी लिहिलंय, बोध करणाऱ्याने बोध करणाऱ्यांना तत्पर असावे, दान देणाऱ्याने दान ओदाऱ्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे, आणि रोमकरांच्या पत्रात तुम्ही वाचत आहे, आणि दया करणाऱ्याने ती संतोषानं करावी. हालेलुया. म्हणजे प्रत्येकाला दिलेलं टॅलेंट वापरावं. हालेलुया. त्यानं ते टॅलेंट पुरून ठेवू नये, यासाठी या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं. मंडळी, आणण्याचं दान तुमच्याजवळ असेल तर निश्चित अर्थानं तुम्ही आणलं पाहिजे. काही लोकांजवळ अशा प्रकारचं टॅलेंट आहे, ते कशासाठी टॅलेंट वापरतात? घालवण्यासाठी टॅलेंट वापरतात. मंडळीतून घालवण्यासाठी टॅलेंट वापरतात. त्यांना काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये असं काही भरणार की त्याला असं वाटलं पाहिजे इथे मी चूक केली का काय. अशा प्रकारचं टॅलेंट कधी वापरू नका, कारण अशी बरीच टॅलेंट वापरणारी माणसं सुद्धा माहिती आहेत मला. आणि अशा लोकांचं टॅलेंट जे आहे बायबल सांगतं त्यांचं नाम काळ पोळीसारखं चढेल. कशासारखं चढेल? काळ पोळीसारखं. आणि परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये त्याचं योग्य असं प्रतिफल त्यांना मिळेल, त्यांच्या जीवनामध्ये देईल. कारण त्यांच्याविषयी बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले, जर कोणी अडकण करत असेल तर त्याच्या गळ्यात जाते स्थळी बांधा, कुठे नेऊन टाका त्याला? समुद्रामध्ये, खोल समुद्रामध्ये टाका. कारण त्याच्यासाठी ते हिताच आहे, कारण देवाचा क्रोध त्याच्यापेक्षा भयानक आहे. आणि असं असू नये यासाठी तुम्ही जर कोणाला आणू शकत नसाल तर तुम्हाला घालवण्याचा पण अधिकार नाही. लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या बोलण्यातून हे दर्शवत राहा नेहमी की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने जे मला बुद्धी ज्ञान दिलेलं आहे मी देवाच्या गौरवासाठी वापरणार आहे, त्याचं जीवन बदलण्यासाठी वापरणार. खूप लोकांना ब्रदर आणि काही अशी माणसं आहेत की ज्यांना मी ओळखतो, त्यांच्या जीवनामध्ये असे काही त्यांनी केलेलं आहे की त्यांना असं वाटतं की मी काहीतरी चांगलं करत आहे, पण तिथं झालंय मात्र चुकीचंच. कारण का? बोलता कारण जितकं तुम्ही जास्त बोलाल तितकं त्यातून वाईट गोष्टी निघत राहतात. पण समजा तुम्ही योग्य प्रकारे देवाच्या आत्म्याने बोला, देवानं जे तुम्हाला टॅलेंट दिले ते बोलाल तर देवाचं गौरव त्या ठिकाणी उभं राहील. आणि समजा जर तुम्ही चुकीचं बोलले तर त्यातून तो मनुष्याचं मन कलुषित होईल, त्याला असं वाटेल मंडळी हे ते ह्या सगळ्या गोष्टी करते, इथं जाऊन काही फायदा नाही, काही मिळणार नाही मला. आणि बरीच लोक पाठीमागे जाताना मी पाहिले, कारण का? त्यांना कोणीतरी शहाण्या माणसानं शहाणपणा सांगितलेलं. आणि अशा प्रकारचं टॅलेंट कधीही वापरू नका. तुमचं टॅलेंट देवाच्या गौरवासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी वापरण्यात आलं पाहिजे. कारण टॅलेंट हे कोणीही मागून मिळत नाही. हालेलुया. तुम्हाला जे गॉड गिफ्टेड परमेश्वराने देऊ केले त्या गोष्टी गिफ्टेड आहे तुमच्यासाठी. परमेश्वराने ते गिफ्ट म्हणून देऊ केले तुम्हाला, आणि त्या ह्या जगात कुणीही देऊ शकत नाही बरं, कारण परमेश्वरच ते देऊ शकतो. आणि जर दिले परमेश्वर तर त्याच्या गौरवासाठी वापरले पाहिजे. हालेलुया. परमेश्वर करू ते मदत करू तुम्हाला ते करण्यासाठी. साधनं जे तुमच्याजवळ आहे, पहिले पेत्र 4 अध्याय 10 वचन, जी साधनं आहे तुमच्याजवळ दिलेली देव आहे ती देवाच्या गौरवासाठी वापरा.
पहिले पेत्र 4:10. आणि काय लिहिले त्या ठिकाणी, प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध प्रकारच्या कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि पुढे जाऊन भाषण करणारे, पुढे वाचा 11 वचन पण काय सांगतं, भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे, सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टी देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याचीच आहे. आमेन, हालेलुया. बायबल आपल्याला काय सांगतं त्या ठिकाणी, जे तुम्हाला परमेश्वराने दिले ते एकमेकांच्या कारणीला, आपल्याला काय काय मिळालेलं, आपल्याजवळ काय काय साधने असतात. आपल्याजवळ घर असू शकतं, आपल्याजवळ आपला फ्लॅट असू शकतो, आपली कार असू शकते, आपली गाडी असू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला मिळालेली वेगवेगळ्या प्रकारची साधनं, तुमचा मोबाईल असू शकतो. सगळ्या प्रकारच्या गोष्टी, ज्या साधनं आपण ज्याला म्हणतो ना, कोणतेही मशिनरी साधन असेल किंवा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारची साधनं तुमच्याजवळ असतील, जी देवाचा आशीर्वाद आहेत किंवा तुम्ही तुमच्या मेहनतीने मिळवली, या सगळ्या गोष्टी देवानं दिलेल्या आहेत. हालेलुया. बरीच लोक आहेत या जगामध्ये, ते मागत आहेत पण देव त्यांना ते देत नाही. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच जणांना तुमच्यासारखा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे पण त्यांच्याजवळ पैसा नाही आहे. तुम्हाला मिळालाय, परमेश्वराने दिलाय, तर तो देवाच्या गौरवासाठी वापरला पाहिजे. आपण काही सीडीपीचे प्रोग्राम करत होते याच्या अगोदर, माहितीये तुम्हाला, करोनाच्या अगोदर, करोना काळाच्या अगोदर सीडीपीचे प्रोग्राम करत होतो. सीडीपीचं प्रोग्राम म्हणजे आम्ही काही लोकांना बोर चर्चच्या तर्फे जीसस वेल ज्याला आपण म्हणतो, बोरिंग मारून दिले ना, बोरिंग मारून दिले. त्याच्यानंतर काही लोकांना पत्रे दिले, काही लोकांना ब्लँकेट दिले, काही लोकांना शेळ्या दिल्या, काही लोकांना शिलाई मशीन दिले, काहींना सायकल दिली, असं बरेच काय काय दिलं ना. या सगळ्याचा उद्देश काय होता बरं? या सगळ्याचा उद्देश, ही साधनं आहेत ना, ही साधनं आहेत, या साधनांच्या द्वारे काय व्हावं, देवाचं गौरव उभं राहावं. या साधनांच्या द्वारे देवाचं, ज्यांना सायकल मिळाली त्यांना मी चर्चमध्ये शोधत होते, कधी सापडली नाही. कारण का? कारण त्यांना असं वाटायचं की ही सायकल पास्टरने मला दिलेली नाही, संस्थेने दिले, आता पास्टरला काय घेणं नाही, मी येऊ का नाही येऊ. बरोबर ना. बऱ्याच लोकांना आपल्या साधनांच्या विषयी असंच वाटतं की मला देवाने देऊ केले. तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? कोणाच्याही पोटात दुखायचं काही कारण नाही, पण ते देवाच्या गौरवासाठी वापरलं जाईल. हालेलुया. तुम्हाला मिळाले परमेश्वर, तुमच्या कृपा झाली. कुणाजवळ नाहीये, लक्षात घ्या. बऱ्याच जणांजवळ गाडी नाही, बऱ्याच जणांजवळ कार नाहीये, बऱ्याच जणांजवळ सायकल घेण्याची सुद्धा हिंमत नाही. बऱ्याच जणांच्या जवळ ते प्रार्थना करतायत, देवाजवळ विनंती करतायत की प्रभूजी ऍटलीस्ट माझ्या घरामध्ये एक तरी गाडी असावी. हालेलुया. पण त्यांच्याजवळ ती सुद्धा नाही, पण देवाने तुम्हाला देऊ केली, देवाच्या गौरवासाठी वापरा. हालेलुया. सुवार्थेसाठी जाऊ द्या, प्रार्थनेसाठी जाऊ द्या. चिंता करू नका की ह्याच्यात पेट्रोल कधी कोणी घालत. तुम्हाला माहिती आहे का पेट्रोल किती महाग आहे? 106 रुपये लिटर आहे. आणि एवढं महाग पेट्रोल घालून प्रार्थनेला जायचं काय नडलेलं. पण लक्षात घ्या, जर देवाने तुम्हाला दिलंय तर ते साधन देवाच्या गौरवासाठी वापरलं पाहिजे. मग सेवेसाठी असेल, प्रार्थनेसाठी असेल, चर्चला येण्यासाठी असेल, या गोष्टीसाठी तुम्ही ते वापरलं पाहिजे. मग कार असेल किंवा गाडी असेल किंवा तुमचा मोबाईल असेल. तुम्हाला माहिती आहे का, माझ्याजवळ ऍपलचा आयफोन आहे आणि पण ह्या आयफोन मध्ये देवाचं गौरव किती उभं राहतं, त्याच्यातून तुम्ही देवाचे वचन किती लोकांना पाठवता आणि त्याच्यामध्ये देवाचं गौरव कसा प्रकारे त्याच्यातून तुम्ही पाहता, या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. हालेलुया. तुमच्या मनोरंजनासाठी तर आहेच आहे, पण लक्षात घ्या, जर तुम्ही देवाच्या गौरवासाठी वापरत नसाल तर निश्चित अर्थाने त्याचा काडी मात्र देवासाठी उपयोग नाही. बरीच लोक आपली साधनं देवासाठी वापरत नाही, कारण साधनं मिळणं, तुम्ही प्रार्थना करू शकता साधनं मिळण्यासाठी, कदाचित मेहनत करून पैसा खर्च करून तुम्ही घ्याल, पण कर्ज काढून EMI वरती खरेदी पण करा, पण लक्षात घ्या तो कधी तुमच्यापासून हिरावला जाईल हे पण तुम्हाला कळणार नाही. बऱ्याच लोकांजवळ तो हिरावला जातो, बऱ्याच लोकांजवळ तो काढून घेतला जातो, कारण साधनं यासाठी परमेश्वर काढून घेतो की त्या माणसाला त्या साधनांचं महत्व कळावं. हालेलुया. पण यासाठी महत्व कळल्यानंतर मात्र देवाच्या गौरवासाठी आपण नेहमी वापरलं पाहिजे. म्हणून तुमची साधनं ही देवाच्या गौरवासाठी वापरा. विश्वासूपणे ती साधनं देवानं तुमच्या हातात सोपवली की तुमच्यावर विश्वास ठेवलाय परमेश्वराने की याला मी दिल्यानंतर देवाचं गौरव, याच्यातून माझं गौरव उभं राहणार, माझ्या गौरवासाठी हा निश्चित अर्थाने याचा वापर करेल. तुमच्या घरात कम्प्युटर दिला तर त्या कम्प्युटर मधून देवाचं गौरव उभं राहिलं पाहिजे हे देवाला ठाऊक आहे. देवाने तुमच्या हातात बिझनेस दिलाय तुम्हाला, तर हा बिझनेस परमेश्वरच्या गौरवासाठी हा बिझनेस हा वापरेल असं समजून परमेश्वराने विश्वास ठेवला तुमच्यावर. हालेलुया. आणि तुम्ही जर तुमचा बिझनेस तुमच्या पद्धतीनं आणि देवाची इच्छा डावलून, देवाने तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी डावलून तुम्ही करत असाल आणि तुम्हाला असाल देवाने मला आशीर्वाद द्यावा, तर निश्चित तसं करणार नाही परमेश्वर. हालेलुया. कारण देवाने तुमच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वासानं तुमच्या हातात सोपवलंय, कारण देव सोपवतो. बरं, बरीच लोक बिझनेससाठी प्रार्थना करतात, त्यांच्याजवळ काही नाहीये. हालेलुया. भांडवल उभं करायला आयुष्य राहतं माणसांचं, पण त्याला मिळत नाही. परमेश्वराने तुम्हाला देऊ केलंय, याचा अर्थ देवानं तुमच्यावर विश्वास ठेवला.
हालेलुया. तुमच्या बिझनेससाठी विश्वास ठेवलाय. देवाने तुम्हाला दुकान दिले, विश्वासाने तुमच्या हातात ते दिलेलं. तुम्ही त्याचा वापर देवाच्या गौरवासाठी केला पाहिजे. हालेलुया. तुम्ही म्हणाल की नाही मी ढोर मेहनत करणार आणि मी माझी बँक भरत राहणार, तर निश्चित अर्थाने परमेश्वर म्हणणार ठीक आहे, तू तुझ्या बिझनेस सोबतच राहा, किंवा मी येईल त्या दिवशी तुझ्या आठवण करणार. हालेलुया. कारण देव दिलेलं काढून घेत नाही. कधी कधी देव परमेश्वर त्या व्यक्तीच्या बाबतीत काढून घेत नाही, ते ठेवतो त्याजवळ. यासाठी ठेवतो की हे परमेश्वराला दाखवायचं असतं की उदाहरण पहा या माणसाजवळ सगळं आहे पण मी नाही. हालेलुया. बऱ्याच लोकांजवळ सगळं आहे पण देव नाही, आणि असं असून चालणार नाही. तुम्हाला जे देवानं सोपवलंय, तुम्हाला परमेश्वराने गाडी दिली, तर त्या गाडीमध्ये परमेश्वर असला पाहिजे. हालेलुया. कारण का हे कशासाठी असलं पाहिजे? कारण ते देवानं देव केलं आणि त्याच्याद्वारे देवाचं गौरव झालं पाहिजे. जर ही गोष्ट परमेश्वराने तुम्हाला साधन दिली, तुमचा बिझनेस असेल, काम असेल, नोकरी असेल, जे काय असेल तुम्हाला देव केलं, ते देवानं देव केले आणि त्या गोष्टीचा उपयोग देवाच्या गौरवासाठी झाला पाहिजे. तुमच्यावर देवाने विश्वास ठेवलाय आणि त्याच्या विश्वासाला तडा जाता कामा नये, आणि म्हणून साधनं देवाच्या गौरवासाठी वापरा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लूक वर्षभर 8वा अध्याय 2 आणि 3 वचन वाचूया. हे वचन वाचू, त्याच्यानंतर आपण बंद करूया. लूक वर्षभर 8वा अध्याय 2 आणि दुष्ट आत्मे आणि विकार यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मगदालिया म्हटलेल्या मरियमतून 7 भूते निघाली होती ती, आणि हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको योहान्ना, तसेच सुसान्ना व दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या, त्या आपल्या पैशा आणखीने त्याची सेवा चाकरी करीत असत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्हाला दिलेला पैसा, आणि ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे बरं, माणसांच्या बाबतीत सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. हालेलुया. तुमचा पैसा सुद्धा देवाचा पैसा आहे. बाजूला सांगा, तुमचा पैसा देवाचा पैसा आहे. तुमचं ऐकणार नाही बाजूवाला, पण सांगा बरं तुम्ही. प्रेज लॉर्ड. बाळकाचा म्हणत नाहीये मी, देवाचा आहे. बाळकाचा नाहीये, लक्षात घ्या. कुणाचा आहे तो? देवाचा आहे. बरीच लोक पैशासाठी प्रार्थना करतात की नाही करतात? तुम्ही सुद्धा खूप वेळा पैशासाठी प्रार्थना केली. कर्ज फेडावून प्रार्थना केली की नाही तुम्ही कधी? निश्चित अर्थाने केली. तुमच्याजवळ भरपूर बँकेमध्ये बॅलन्स असावा यासाठी तुम्ही प्रार्थना केली की नाही? सेव्हिंग्स तुमच्याजवळ, म्हणजे बँकेमध्ये सेव्हिंग भरपूर असावं यासाठी तुम्ही प्रार्थना केली की नाही? एफडी असावी म्हणून प्रार्थना केली की नाही? बरेच लोक करतात म्हणा. प्रेज लॉर्ड. काही लोक करत नाही, पण बरेच मॅक्झिमम माणसं 99% पैशासाठी प्रार्थना करतात. 1% कुठेतरी आहे जे खूपच प्रामाणिक आहे, जे पैशासाठी कधीच प्रार्थना करत नाही. प्रेज लॉर्ड. त्यांच्याबद्दल प्रभूला धन्यवाद. पण समजा तुम्ही पैशासाठी प्रार्थना करताय आणि तुम्हाला देऊ केले, आणि तुम्ही नाही पण प्रार्थना करताय तरी पण तुम्हाला देऊ केले परमेश्वराने पैसा, आणि समजा जर पैसा देऊ केलाय तर तो पैसा देवाच्या गौरवासाठी वापरला पाहिजे. पण जोपर्यंत प्रार्थना करत असतो तोपर्यंत तो देवाचा असतो. आपल्या खिशात आला रे आला, तो मात्र तो आपला होतो, तो देवाचा हात नाही. बरेच लोक तो देवाचा समजतच नाही. त्यांना असं वाटतं हा माझा आहे. मंडळीच तर नाहीच, बाळकाचा तर नाहीच नाही, आणि देवाचा पण नाही. पेत्र काय म्हणाला हनन्या सफीराला माहिती आहे? काय म्हणाला? जोपर्यंत तू तुझ्यापाशी होता, म्हणजे जमीन तुझ्यापाशी होती, तोपर्यंत ती कोणाची होती? तुझीच होती. आणि जोपर्यंत जमीन विकल्यानंतर पैसा कोणाचा होता? तुझाच होता. पण इथे खोटं बोलायची गरज नव्हती, कारण त्यांनी कधीही देवाच्या हातामध्ये सोपवलेलं नव्हतं. त्यांनी स्वतः असं नेहमीच असं म्हटलेलं होतं, हे माझं आहे. हालेलुया. बर्नबास सारखा एखादा असा व्यक्ती होता की ज्याच्या जीवनामध्ये, बर्नबास तुम्हाला माहिती आहे? बर्नबास विषयी कोणाला माहिती? बर्नबा हा हिंदीमध्ये त्याला बर्नबास म्हणतात, आणि तो बर्नबा जो आहे तो बर्नबा त्या काळातला एक श्रीमंत व्यक्ती होता, आणि केवळ एक बंगला आणि एक छोटंसं घर असणारा व्यक्ती नाही, तर संपूर्ण आयलँड ज्याला म्हणतात, म्हणजे जे टापू असतो, जो समुद्रातला मध्ये टापू असतो, त्या आयलँडचा मालक असणारा बर्नबा होता. प्रेज लॉर्ड. इतका श्रीमंत होता, अरबपती होता बर्नबास. पण संपूर्ण आयलँड त्याने विकलं. काय विकलं? संपूर्ण आयलँड विकलं. आणि ते पैसे सगळे, त्या आयलँड विकल्यानंतर किती मोठे रक्कम आले असतात, आणि ही सगळी मोठी रक्कम त्याने आणून कुठे जमा केली? प्रेषितांच्या चरणाजवळ आणून जमा केली. आणि तिथून पुढे तो मंडळीचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा, म्हणजे त्या काळातली जी मंडळी, यरूशलेमची मंडळी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे पाऊलाच्या आर्थिक व्यवहारामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या काळामध्ये जी सेवा होत होती ना, त्या सगळ्या काळामध्ये आर्थिक मदत करणारा, आर्थिक व्यवहार सांभाळणारा, आर्थिक कारभार सांभाळणारा, सगळं कार्य करणारा, म्हणजे मंडळीच्या बाबतीत असलेलं आर्थिक जे काही काम असेल ते सांभाळणारा बर्नबा होता. प्रेज लॉर्ड.
देवाच्या सेवेमध्ये बर्नबाचा खूप मोठा सहभाग होता. देवाच्या कार्यामध्ये बर्नबाचा खूप सहभाग होता. वेगवेगळ्या ठिकाणची जी सेवा आहे, पौलाचे जे प्रवास आहे, जे प्रवास 2 प्रवासामध्ये तो सोबत होता, तिसऱ्या प्रवासामध्ये नव्हता, पण त्याच्यानंतर सुद्धा पौल ज्यावेळेस तुरुंगात होता त्यावेळेस सुद्धा मंडळीतल्या बऱ्याच आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्या बर्नबाने सांभाळल्या. हे तुम्हाला मी यासाठी सांगत आहे की पैसा ज्यावेळेस आपण प्रभूच्या हातामध्ये सोपवतो त्यावेळेस प्रभू आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं अद्भुत काम करतो जे कालांतराने म्हणजे जे वर्षानुवर्ष युगानुयुगे विसरता येणार नाही. पण हनन्या आणि सफीराचं ज्यावेळेस पण आठवण काढली जाते त्यावेळेस आठवतो की त्यांनी आपला पैसा चोरून घरामध्ये ठेवला होता आणि ते मृत्यू पावले देवाच्या सानिध्यात. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या हातामध्ये जो पैसा आहे, तुमच्या हातात बँक बॅलन्स असेल, तुमच्या खिशामध्ये असलेला पैसा, एफडी तुमची असेल, तुमचं इन्शुरन्स पॉलिसी असेल आणि ते सगळं असेल, हे सर्व काही देवाने तुम्हाला देऊ केलं. प्रेज द लॉर्ड. आणि जे म्हणत नाहीत असं की देवाने मला देऊ केलं नाही किंवा देवाने मी माझ्या मेहनतीने कमवलंय, मी माझ्या जीवनामध्ये जे काही मी कमवलेलं आहे हे सगळं मी माझ्या टॅलेंटने कमवलेलं आहे, मी हे सगळं माझं आहे आणि देवाच्या बाबतीत मी अजिबात माझा हात मोकळा करणार नाही. देव त्यांच्याकडून पद्धतशीरपणे काढून घेतो. काढून घ्यायची पद्धत खूप वेगळी आहे. हे थोडंसं ऐकायला जड वाटेल तुम्हाला, पण हे सत्य आहे. बरं लक्षात घ्या. मी अशी बरीच माणसं बघितली त्यांच्याजवळ पुष्कळ आहे, पण देवाने जेव्हा भली मोठी लिस्ट दिली की हे खायच नाही आणि हे खायच नाही आणि खाण्याची लिस्ट आहे ना ती खूप थोडी छोटीशीच लिस्ट, आणि ती छोटीशी लिस्ट आहे ना त्या छोट्याशा लिस्ट मध्येच त्यांना आयुष्य काढायचं आहे. करोडो आहेत त्यांच्याकडे आणि हवं ते खाऊ शकतात, पण डॉक्टर सांगतो हे खाऊ नका. आणि खाऊ नका याचा अर्थ देवानं तुमच्याकडून सगळा अधिकार काढून घेतलेला आहे. त्या माणसाकडून सगळा अधिकार काढून घेतला. मग बाहेर प्रवास करण्याचा अधिकार काढून घेतलाय. आजारामध्ये खितपत राहण्याचा म्हणजे आजारामध्ये खितपत राहण्यासाठी परमेश्वराने त्याला ठेवलंय. अशांतीमध्ये त्याला ठेवलेलं आहे, दुःखामध्ये त्याला ठेवलेलं आहे. कारण का तो म्हणतोय की हे पैसा माझा आहे, टॅलेंट मी माझ्या टॅलेंटने कमवलाय, मी माझ्या बुद्धीने कमवलाय, मी माझ्या मेहनतीने कमवलाय, माझ्या वाडवडिलांनी मला दिलंय, मी इकडून भ्रष्टाचार केलाय, तिकडून हे केलंय, तिकडून ते केलेलं, हे सगळं माझं आहे आणि माझं कमाल ओझं म्हणून त्यानं माझ्या स्वतःवर ठेवलेलं. आणि या कारणामुळे झालं काय की त्याला परमेश्वराने त्याच्याच पैशामध्ये इतकं गुरफटून ठेवलेलं की तो बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणूनच बायबल सांगतं धन मिळून साठवण्याचं कष्ट देव कुणावर लावतो? पाप्यावर लावतो. तू कष्ट मिळव एक दिवस सगळं पेटी न भरता रिकामा नरकात जा. आणि ज्याच्या हातामध्ये उपदेशकाच्या पुस्तकात सांगतं की ज्याला काही बुद्धी आणि ज्ञान नाहीये अशा माणसाच्या हातात ते सगळं धन देऊन जाणार. तो कसा खर्च करेल हे पण त्याला माहित नाही, त्या माणसाच्या हातात तो देणार. मग जर तुमच्या हातामध्ये खर्च करण्याची ऐपत आहे, खर्च करण्याचं टॅलेंट आहे, तुम्हाला खर्च तुम्ही तुमच्या बुद्धीने कमवलाय, तुमच्या टॅलेंटने देवाकडे तुम्ही प्रार्थना केली आणि देवाने तुम्हाला भरपूर देऊ केलं, देवाच्या गौरवासाठी वापरलं पाहिजे. हालेलुया. बऱ्याच लोकांनी दुसऱ्याचं ऐकून दशमाव देणं बंद केलं. बऱ्याच लोकांनी त्यांना असं वाटतं दशमाव देणं हे पाळ करा, विनाकारण काहीतरी सांगू नका, हे बायबलमध्ये कुठे लिहिलेलं नाही, त्यांनी वाचलंच नाही म्हणा, ती गोष्ट वेगळी. पण बोलायला काही जात नाही. दशमाव देणं त्यांना खूप कठीण वाटतं. असं वाटतं इतकं मोठं कशाला द्या, काय गरज आहे. पण बरीच लोक ह्या करोना काळात सुद्धा म्हणजे मी पाहिलेले की करोना काळात सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे दशमाव दिले. करोना काळात प्रामाणिकपणे. आणि त्यांच्या बाबतीत कधीही तुम्ही त्यांना जर भेटून तुम्ही विचारलं की तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद काय, ते तुम्हाला निश्चित अर्थाने सांगतील की हे देवाला दिलेलं दान आहे. आणि गुप्तपणे बऱ्याच लोकांच्या जीवनात मी गुप्त पाहिले, त्यांनी कोणाला सांगितलं नाही, काही गाजावाजा नाही, कोणाला नाही, आणि ते देतात हे सुद्धा कोणाला माहिती नाही. हे परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराचं दान आहे. म्हणजे त्यांच्याजवळ असलेला पैसा ते देवाच्या गौरवासाठी वापरत आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो त्यांच्याच केवळ जीवनामध्ये नाही तर त्यांच्या लेकरांच्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वर अद्भुत काम केलं, केवळ त्यांच्या जीवनात नाही. आणि म्हणून तुम्हाला ज्यावेळेस पण असं वाटतं की देवाच्या गौरवासाठी पैसा वापरताना तुम्हाला थोडी भीती वाटत असेल, काहीतरी वाटत असेल की पैसा माझा आहे, मी कसं काय देवाला देऊ, त्या वेळेस तुमच्या मनाला हे पटवून द्या, तुमच्या शरीराला हे पटवून द्या, तुमच्या बुद्धीला हे ठणकावून सांगा की हे माझं नाहीच, मुळात ते त्याचंच आहे, मी त्याला देत आहे. प्रेज द लॉर्ड. हे ठणकावून तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि तुम्हाला हे माझं आहे सगळं, साधनं माझी, पैसा माझा, कष्ट माझे, मेहनत माझी, टॅलेंट माझं, हे सगळं माझं आहे. आणि निश्चित अर्थाने तुमच्यापासून सगळं हिरावलं जाईल. हालेलुया. हिरावलं जाईल. कारण साधनं पण तुमची नाही, टॅलेंट पण तुमचं नाही, पैसा पण तुमचा नाहीये आणि आध्यात्मिक दानं पण तुमची नाहीत. हे सगळं त्यानं दिलंय, त्याच्या इच्छेनं तुम्हाला देऊ केले. आणि हे जर त्याच्या इच्छेनं देऊ केले तर त्याच्या गौरवासाठी हे सगळं आपण वापरलं पाहिजे. आणि जर आपण वापरणार नाही तर ते आपल्यापासून काढून घेतलं जाईल. बऱ्याच विश्वासदारांपासून ते काढून घेतलं. बऱ्याच विश्वासदारांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या संकटांना मी पाहतो. कारण त्यांच्या जीवनामध्ये पैशाच्या बाबतीत ते अतिशय अप्रामाणिक आहे.
तुम्ही पैशाच्या बाबतीत प्रामाणिक असलंच पाहिजे देवासोबत. दशमांश देण्याच्या बाबतीत असेल, बायबल तर नवीन करार जे दशमांश द्यायचं नाही म्हणतात ना, नवीन करार त्यांना असं सांगतो 90% द्यायला सांगतो. 90%. किती द्यायला सांगतो? 90%. नवीन करार फॉलो करणार आहे मी तुम्हाला ठणकावून सांगत आहे की 90% नवीन करार द्यायला सांगतो. मग तुम्ही ठरवायचं 10% देणं सोपं आहे की 90% देणं सोपं आहे. प्रेज द लॉर्ड. खूप कठीण गोष्ट आहे, कारण जुन्या करारापेक्षा नवीन करार खूप कठीण आहे. जुन्या करारामध्ये तुम्हाला फक्त व्यभिचार करू नको एवढं सांगितलेलं आहे फक्त, पण नवीन करारामध्ये ती आज्ञा इतकी कडक केलेली आहे, ती आज्ञा आता पाळणं खूप अशक्य अवघड आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना असं वाटतं नाही मी जुन्या करार फॉलो नाही करणार, नवीन कराराचा मी मनुष्य आहे, मी असं करणार नाही पैशाच्या बाबतीतच फक्त, बाकी दुसऱ्या कुठल्या बाबतीत नाही. पण जर नवीन करार फॉलो करताय तुम्ही तर बायबल वाचा. पुन्हा एकदा मी तुम्हाला वचनसही काढून दाखवणार नाही, मी तुम्हाला फक्त बेसिक गोष्टी सांगत आहे त्या बाबतीतले की पैशा बाबतीत तुमचा पैसा हा नेहमी हा देवाचा असला पाहिजे. हालेलुया. जो कोण म्हणजे माझा आहे त्याच्या बाबतीत देव त्याला म्हणतो नाही तो तुझा नाहीये, आणि तो तू कसं खर्च करायचं हे तू ठरवणार तर मी ठरवणार. तुमच्या हातात देवानं देऊ केलं, तुम्ही प्रार्थना केली. बऱ्याच लोकांचं जर पहा ते कर्ज बाजार आहेत, आत्महत्या करतायत माणसं. तुम्हाला देऊ केलाय पैसा त्या परमेश्वराचा आहे. बरीच लोक ज्यावेळेस बिझनेस एखादा चांगला चालतो ना ते असं म्हणतात की नाही ते अजून थोडंसं स्लॅकच चाललेलं आहे. तुम्हाला माहिती नाही पाऊस जास्त पडलाय त्यामुळे स्लॅकच आहे, कारण देवानं दिलेला आशीर्वाद सांगितला मग पाळकपणावर दान द्या. मग कशाला सांगा, साक्ष पण सांगत नाही. बरेच लोक आपल्या बिझनेसच्या कामाच्या बाबतीत साक्ष सांगत नाही. का सांगत नाही? कारण त्यांना नेहमी त्यांचं मन सांगत असतो सांगू नकोस, गप्प बस. जर सांगितलंस ना तर तुझ्याकडे मागणी होईल. प्रत्यक्षात मी तर काय कधी मागत नाही कोणाकडे, मी तर कधी कोणाला बोलत नाही, तरी पण त्यांना असं वाटतं, त्यांचं मन खात राहतं सारखं. पण लक्षात घ्या, जर तुम्हाला अंतःकरणात असं वाटत असेल ना, हे थोडंसं कठीण आहे ऐकायला, पण हे सत्य आहे. हे सत्य आहे. तुम्हाला जर वाटत असेल की असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः त्या पैशाच्या बाबतीत प्रामाणिक नाहीये. देवानं जे केलंय त्याचं श्रेय तुम्ही देवाला दिलंच पाहिजे. मग ते मोठं केलं असेल, छोटं काम केलं असेल, तुम्हाला करोडो मिळाले असतील, लाखो मिळाले असतील, काही मिळालं असेल, देवाने मला दिलंय हे म्हणायला काहीही लाज वाटली नाही पाहिजे. हालेलुया. तुमच्याकडे काही मागो अथवा कुणी न मागो, तुम्ही माणसाला सांगा अथवा न सांगा, पण देवासमोर मात्र ह्या गोष्टी कबूल केल्या पाहिजे. आणि देवाला देताना कधीही हात आकडता घ्यायचा नाही, कारण देणारा कोण आहे? देणारा परमेश्वर आहे. जर तुम्ही मागताय परमेश्वराजवळ, त्यानं जर तुम्हाला दिलंय तर ते त्याच्या गौरवासाठी वापरलं पाहिजे. आणि जर तुम्ही खर्च करत नसाल तर ते साठून राहील, आणि एक दिवस येशू येईल, त्या पैशाला तुम्ही धरून बसाल, आणि रिकामे तर तुम्ही जाणारच आहात, पण येशू बरोबर मात्र तुम्ही जाणार. हालेलुया. बरीच लोक त्या बाबतीत प्रामाणिक नाहीत, आणि म्हणून मी 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. देवानं तुम्हाला काय द्यावं हे तुमच्या हातात नाही. पैशासाठी तुम्ही प्रार्थना करू शकताय, पण द्यायचा का नाही पैसा हे कोण ठरवणार? देव ठरवणार आहे. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करू शकताय, इच्छा बाळगू शकताय, पण तो देणार की नाही देणार हे तोच ठरवणार. तो तुम्हाला करोडपती करेल, अरबपती करेल, हे त्याच्या हातामध्ये. पण ही गोष्ट कालांतरानं बदलत राहते. जसं मागील आठवड्यात मी सांगितलं की देव तुमच्या माझ्या जीवनामध्ये काम करायला तयार आहे, पण तुमच्या आणि माझ्या प्रतिसादावर तो काम करतो. हालेलुया. कुणावर काम करतो तो? प्रतिसाद. तुमचा प्रतिसाद आता उत्तम आहे, भविष्यामध्ये तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवेल. हालेलुया. तुमचा प्रतिसाद आता खराब चाललाय, भविष्य तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने खराब करता. हालेलुया. पण प्रतिसाद जर योग्य असेल तर निश्चित अर्थाने परमेश्वर काम करत राहील. आध्यात्मिक ज्ञान, त्याच्या प्रकारे तुमची विशेषता, तुमची साधनं आणि तुमचा पैसा, तुमचं टॅलेंट, या सगळ्या गोष्टी देवबापाने तुम्हाला देऊ केले, आणि देवाच्या गौरवासाठी वापरा. काय दिलंय देवाने हे तुमच्या हातात नाही, लक्षात घ्या. पण जे दिलंय ते मात्र वापरा. जे दिलेलं आहे त्याच्यात वाढ करणं मात्र तुमच्या हातामध्ये. ते रिअलाइज होऊ द्या, त्याचा वापर करा, ते शोधून काढा, बाहेर काढा, आणि त्याचा वापर प्रभूसाठी करा. जो पैसा दिलाय प्रभूजी माझ्या हातात तुटपुंज आहे. ती विधवा काय म्हणाली? विधवा काय म्हणाली? हालेलुया. विधवा आपल्या अंतःकरणामध्ये काय विचार केला तिने? तिथे लिहिलेलं नाहीये, पण विधवा तिच्या अंतःकरणात काय विचार करत असेल सांगा बरं? की मी जे देवाला देत आहे, आज संध्याकाळी काय खाणार याची चिंता मला नाहीये, कारण देव माझी संध्याकाळी गरज भागवेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी उदाहरण देतो विधवेचं, ज्या विधवेची प्रशंसा केली जाते, त्या विधवेविषयी मी तुम्हाला विचारत आहे की आपल्या मनामध्ये हाच विचार करू, 2 तोले टाकत असताना हे माझ्याजवळ सगळं आहे, मी सगळं टाकलं, संध्याकाळी देव बघून. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण असं करत नाही. आपण हातचं राखून पेरणी करतो. बायबल सांगतो जो हातचं राखून पेरतो तो तशीच त्याच मानाने कापणी करेल. जो सडळ हाताने पेरतो त्या सडळ हाताने परमेश्वर त्याला दाबून शीख भरून त्याच्या पदरी घालण्यात येईल. हे पैशाच्या बाबतीत असलेलं परमेश्वराचं गणित आहे. प्रभू करो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मदत करो. आजचा तुमचा प्रतिसाद, तुम्हाला दिलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल
योग्य असेल तर पुढे भविष्यामध्ये तुमच्यासाठी पण परमेश्वर मोठ्या आशीर्वादाची फेगमी करेल आणि तुमच्या लेकरांसाठी सुद्धा परमेश्वर मोठ्या गोष्टी उत्पन्न करेल. हालेलुया. जर आज तुम्ही सगळं तुमचा टॅलेंट दाबून ठेवा, तुमची साधनं दाबून ठेवा, तुमचा पैसा दाबून ठेवा आणि म्हणाल की नाही 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 नाही, त्यावेळेस तुमच्या लेकरांच्या बाबतीत काम करताना परमेश्वर तुम्हाला दिसणार नाही. बरं, मग तुम्हाला असं वाटेल का असं का? कारण तुमचं कर्तृत्व तशा प्रकारचं असते म्हणून देव आपला हात आकडता घेईल. तुम्ही प्रार्थना करून थकाल पण देणं मात्र त्याच्या हातात आहे. हालेलुया. कारण तो देणार नाही, तो आकडून जाईल. का आकडून जाईल? कारण तुम्ही त्यानं दिलेलं काम, तुम्ही त्यानं दिलेली साधनं वापरली नाही, तुम्ही त्यानं दिलेला पैसा देवाच्या गौरवासाठी वापरला नाही, तुम्ही त्यानं दिलेलं टॅलेंट वापरलं नाही आणि म्हणून तुमच्या मुलांच्या बाबतीत ते करणार नाही. हालेलुया. शलोमोनानं आपलं ज्ञान देवाच्या गौरवासाठी वापरलं नाही, त्यानं ज्ञान बायका करण्यामध्ये घालवलं आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा रहबाम बुद्धिहीन मनुष्य जन्मला. बुद्धिहीन, त्याला बुद्धी नव्हती, काय करावं. तो कुणाचा सल्ला घेत होता? त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांचा सल्ला घेत. त्याला हे पण कळत नव्हतं की म्हाताऱ्यांचा, अनुभवी माणसाचा सल्ला घ्यायचा असतो. हे सुद्धा त्याला कळलं नाही. का कळालं नाही? कारण ज्ञान बापानं व्यवस्थित वापरलं नाही. बापानं ज्ञान व्यवस्थित वापरलं असतं तर मुलगा ज्ञानी असतं. हालेलुया. आणि दावीद ज्ञानी होता. दावीदाला थोडंसं दिलं होतं देवाने. दावीदाला शलोमोनासारखं ज्ञान नव्हतं, लक्षात घ्या, पण थोडंसं दिलेलं ज्ञान दावीदाने व्यवस्थित वापरलं आणि म्हणून त्या ज्ञानामुळं, त्या वापरामुळं काय झालं होतं माहिती आहे? त्या ज्ञानामुळं शलोमोन ज्ञानी झालेला होता. त्याची बीजं दावीदामध्ये होती. हालेलुया. तुमची बीजं तुमच्या लेकरांच्या मध्ये असतील, लक्षात घ्या. जर नसतील तर निश्चित अर्थाने तुम्ही तुमच्या लेकरांसाठी काही साठवून ठेवणार, कारण आपण साठवून ठेवलेल्या गोष्टी जन्मभर पुरत नाही. ह्याच गोष्टी जे देवाच्या गौरवासाठी तुम्ही वापरणार आहात तेच लेकरांसाठी आयुष्यभर पूर्ण. प्रभू करू तुम्हाला मदत करू. या आपण डोळे बंद करू.